उपासना तुझ्या पवित्र हातामध्ये घे.
तुझ पुढे नमतो, तू पवित्र थोर ज्ञानी, तुझ आता वंदितो, दे सदात्मा सहाय्यतेचे Sword.
आणि दानार्पण होत असताना आम्ही गीत नंबर 147 हे गाणार आहोत. अर्पितो प्रभूला सर्वच काही, त्वरेने माझ्या मनी तू राही.
यावेळेस पुन्हा आयसीआय चर्च हृदय शिवार आणि शहारोन आपलं हार्दिक स्वागत करीत आहे. यावेळेस आम्ही पवित्र शास्त्रामधून स्तोत्रसंहिता 7 आम्ही काढणार आहोत. आळीपाळीच्या वाचनासाठी स्तोत्रसंहिता 7. मी विनंती करतो की मंडळीच्या वतीने रेव्हरेंट अनुप पाळक पुढे येतील आणि ते मंडळीच्या वतीने वाचतील. स्तोत्रसंहिता 7. हे परमेश्वरा माझ्या देवा, मी तुझा आश्रय केला आहे. माझ्या पाठीस लागणाऱ्या सर्वांपासून माझे रक्षण कर, मला सोडव. नाहीतर सिंहाप्रमाणे तो मला फाडून टाकेल. मला सोडविणारा कोणी नाही म्हणून तो माझे तुकडे तुकडे करील. हे परमेश्वरा माझ्या देवा, मी असे काही केले असेल, माझ्या हातून अन्याय घडला असेल, माझ्याशी मिळून मिसळून असणाऱ्यांचे मी वाईट केले असेल, उलट मी तर निष्कारण झालेल्या माझ्या वैऱ्याला सोडवले आहे. तर वैरी माझ्या पाठीस लागो, मला गाठो, माझा जीव मातीत तुडवो आणि माझा गौरव धुळीस मिळवो. हे परमेश्वरा, तू क्रोधाविष्ट होऊन उठ. माझे शत्रू संतापले असता त्यांच्या विरुद्ध उभा राहा. माझ्यासाठी जागृत हो. तू न्यायाची योजना केलीच आहे. तुझ्या भोवती लोकांचा समुदाय गोळा हो, तू त्याच्यावर उच्च स्थानी आरूढ हो. परमेश्वर लोकांचा न्याय करीतो. माझ्या नीतिमत्वाप्रमाणे व माझ्या ठायी असलेल्या सात्विकतेप्रमाणे हे परमेश्वरा माझा न्याय कर. दुष्टांची दुष्टाई नष्ट हो, नीतिमानाला तू खंबीर कर. न्यायी देव मने व अंतकरणे पारखणार आहे. सरळ मनाच्यांना तारणाऱ्या देवाने माझी ढाल धरली आहे. देव न्यायाधीश आहे, तो प्रतिदिनी रोष दाखवणारा देव आहे. कोणी मनुष्य वळला नाही तर त्याच्या विरुद्ध तो आपली तलवार पाजळितो. त्याने धनुष्य वाकवून सज्ज केले आहे. याच्यासाठी त्याने प्राणघात शस्त्रे सिद्ध केली आहेत. त्याने आपले अग्निबाण तयार केले आहेत. पहा, तो मनुष्य दुष्कर्मांच्या वेना देतो, उपद्रवाची गर्भधारणा करीतो व असत्याला प्रसवतो. त्याने खड्डा खणून खोल केला आहे आणि तोच त्याने खड्ड्यात पडला. त्याने केलेला उपद्रव त्याच्या शिरी पडेल, त्याचा जुलूम त्याच्याच माथी येईल. परमेश्वराच्या न्यायपरायणतेमुळे मी त्याची स्तुती करेन. परात्पर परमेश्वराच्या नावाने स्तोत्रे गाईन. देवबाप आपल्या वाचलेल्या वचनावर आशीर्वाद देव. यावेळेस आम्ही प्रेषितांचा मत्तांगीकार म्हणणार आहोत. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरीस जन्मास आला, पंत पिलाताच्या वेळेस ज्याने दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभावर खिळले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृत लोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांचा सहभागीपणा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान व सार्वकालिक जीवन, याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. बरं, थँक्यू पाळक साहेब. यावेळेस आम्ही पुन्हा एकदा प्रभूला धन्यवाद देऊ आणि आज पुन्हा आम्ही प्रार्थनेकडे वळत आहोत, मध्यस्थीच्या प्रार्थनेकडे. यावेळेस वाढदिवस ज्या प्रियजनांचा आहे त्यांचे नाव आहे तुषार सोनेरी आहे, अरोन वळवी आहे, शमुएल साने आहे, डॉक्टर मधु कमल हिवाळे आहे आणि रेवता मावशी आहे. या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा मी आपणास देतो. देव तुम्हाला आशीर्वादित करो. तसंच
दुधळ्या शिवार विभागामध्ये काही विश्वासणारे आहे, त्यांचं प्रमोशन झालं आहे. माननीय हितेश वळवी आहे, पोलीस डिपार्टमेंट, त्यांचं प्रमोशन झालेलं आहे. राजेश्वरी हितेश वळवी आहे, त्यांचं देखील प्रमोशन झालेलं आहे पोलीस डिपार्टमेंटमध्ये. आणि म्हणून मी आपल्याला आपलं अभिनंदन मी करतो आणि आपल्याला शुभेच्छा मी देतो. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. तसंच सतीश डी गावित आहे, जिल्हा परिषद विभाग नंदुरबार, यांचं देखील प्रमोशन झालेलं आहे OS म्हणून आपणाला देखील मी प्रभू श्री ख्रिस्तामध्ये शुभेच्छा देत आहे. तसंच मुंदलवड चर्चचे 100 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि त्यासाठी देखील आम्ही प्रार्थना करणार आहोत. तसंच SA चर्च नंदुरबार अध्यक्ष डॉक्टर राजेश वळवी, त्यांच्या सेवा कार्यासाठी आणि संपूर्ण SA चर्चसाठी शाळा आहे आणि हॉस्टेल विभाग आहे आणि सर्व युनिट आहे, या सर्वांसाठी आज आम्ही प्रार्थना करणार आहोत. तसंच भारत देशामध्ये जे सेवा कार्य करत आहे वैद्यकीय क्षेत्रामधील सर्व कर्मचारी, पोलीस खात्यामधील सर्व कर्मचारी, या सर्वांसाठी आज आम्ही विशेष प्रार्थना करणार आहोत. जे वयोवृद्ध माता पिता आहे त्या सर्वांसाठी आज आम्ही प्रार्थना करणार आहोत. मी विनंती करतो की रेव्हरंड अनुप पाळक पुढे येतील आणि ते आज आम्हाला प्रार्थनेमध्ये घेऊन जातील. प्रार्थनेला प्रभूकडे आपण सहाय्य मागूया. जर थोडासा आवाजाचा इश्यू होत असेल, कमी आवाज येत असेल तर आम्ही प्रयत्नशील आहोत. थोडक्यामध्ये आपला मोबाईलवरती येणारा आवाज हा क्लिअर होईल. प्रभुदेव बाप या गौरवी इलेक्ट्रॉनिक सेवेसाठी आपल्या सगळ्यांना त्याची कृपापूर्व थोडासा जरी आवाज कमी असला तरी ही अडचण दूर होईल लवकरच आणि आपण आजची प्रार्थना चांगल्या आवाजात ऐकू शकू. या आपण सहाय्य मागूया. ज्यांचे वाढदिवस आहे त्यांना शुभेच्छा देतो व ज्यांच्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करीतो. प्रार्थना करू. उद्धारक आमच्या दयाळू परमेश्वर पित्या, आम्ही आभार मानतो या सुदीन सकाळसाठी, शब्बात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळण्यासाठी ही गौरवी सकाळ प्रभू तू आम्हाला दिलीस म्हणून आम्ही आभार मानतो. क्वायरने फार सुंदरशी गीतं तुझ्या गौरवासाठी प्रभू गायलेली आहेत. त्यांच्या समवेत आम्ही गीत गात असताना आम्ही आमचं अर्पण तुला करतो. आम्हाला जी मिळकत तू दिली दे बापा, त्या मिळकतीला तुझ्या हातामध्ये समर्पित करतो यासाठी की प्रभू त्याद्वारे तुझं गौरव व्हावं. आजच्या या आलेल्या दानार्पणाला प्रिय प्रभू आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. प्रार्थना करतो या दानावरती तुझा आशीर्वाद असू दे आणि प्रभू देणाऱ्या प्रत्येकाला तुझी कृपा दे. जे प्रियजन आपल्या घरी दानार्पण घेत आहेत त्यांचं दानार्पण प्रभू आशीर्वादित कर. ज्या वेळेला ते भांडारात अर्पण करतील किंवा तुझ्या सेवकांना बोलवून त्यांच्या हाती ते दान देतील, प्रिय देवबापा त्यांची जीवन आणि त्यांची कुटुंब तू आपल्या आशीर्वादाने भरावीस अशी आमची विनंती आहे. देवबापा यासोबतच आम्ही प्रार्थना करतो ज्यांनी उपकार स्तुती दिलेली आहे, ज्यांनी आपला दशमांश अर्पण केलेला आहे, अशा सर्व प्रियांना प्रभू तुझा अनुग्रह लाभू दे, तुझी कृपा लाभू दे आणि प्रभू देण्याचा जो आशीर्वाद आहे तो त्यांना प्राप्त होऊ दे. सोबतच देवबापा ज्या प्रियांचे वाढदिवस आहे त्याच्यामध्ये बंधू तुषार सोनेरी, ॲरोन वळवी, शंवेल साने, डॉक्टर मधुकमल हिवाळे, रयता अक्का जांबिलसा या प्रियांची आम्हाला नावं कळलीत प्रभू. ज्यांची नावं कळली नाहीत त्यांच्यासाठीही आमची प्रार्थना आहे की येणारं वर्ष या सर्व प्रियजनांसाठी आनंदाचं तू असू दे. तुझ्याकडून जे आशीर्वाद मिळतात दे बापा, ह्या प्रियांना ते आशीर्वाद मिळू दे आणि मोठा आनंद त्यांना या सर्व कार्याच्या द्वारे होऊ दे. आपल्या वाढदिवसाचा आनंद आपल्या कुटुंबासमवेत साजरा करीत असताना प्रभू तू त्यांचा सहाय्य करता असा हो. यासोबतच दे बापा आपापल्या कामामध्ये ज्यांना तू बढती दिलेली आहेस त्यामध्ये आमचे प्रिय बंधू सतीश डी गावित जिल्हा परिषद विभागामध्ये OS म्हणून त्यांची झालेली निवड प्रभू तू आशीर्वादाची कर. सोबतच आमचे
दुधाळी शिवार मंडळीचे सक्रिय आणि नेहमीच सेवेमध्ये पुढे असणारे बंधू हितेश वळवी आणि त्यांच्या सौ राजेश वळवी या दोघं उभयतांना पोलीस नाईक म्हणून दे बापा. जी बढती तू दिलेली आहे, जी कामाची नवी जबाबदारी तू त्यांना दिलीस, दे बापा आमची प्रार्थना आहे या प्रियांची सेवा तू आशीर्वादित कर आणि त्याद्वारे तुझं महान गौरव होऊ दे. सोबतच प्रभू येत्या दिवसांमध्ये आम्ही आमच्या प्रिय देशासाठी विशेष आभार मानतो आणि प्रभू एका विशेष दिवसाला आम्ही साजरा करणार आहोत. प्रजासत्ताक दिनासाठीही आमची प्रार्थना आहे की प्रभू तू आशीर्वादित कर आणि त्याचे साक्षीदार होण्यासाठी आणि प्रभूजी त्या दिवसाला साजरा करण्यासाठी आम्हाला तुझी कृपा तुझा अनुग्रह दे. सोबतच मुंदलवड चर्चला 100 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यासाठी जी प्रार्थना सभा आहे त्यासाठीही आमची प्रार्थना आहे प्रभू. ती सभा तू आशीर्वादित कर, येणाऱ्या सर्वांचं येणं आशीर्वादाचं कर. सोबतच देवबापा तुझे प्रिय दास त्या ठिकाणी असतील, संस्थेचे सर्व सन्मान्य पदाधिकारी वर्ग त्या ठिकाणी असतील. देवबापा ज्या मिशनऱ्याला तू प्रेरणा दिली, जो येथे येऊन तुझी गौरवी सेवा करू शकला, देवबापा त्याचं स्मरण करणं हे आमचं खाद्य कर्तव्य आहे. आणि म्हणून प्रभू मुंदलवड मंडळी समवेत आम्ही प्रार्थना करतो की त्या दिवसाची होणारी प्रार्थना सभा ही तू आशीर्वादित कर. या सप्ताहामध्ये आमच्या मंडळीत रोहित वळवी याचा होणारा विवाहविधी प्रभू तू आशीर्वादाचा असा कर व या विवाहाच्या द्वारे वळवी कुटुंबामध्ये मोठा आनंद तू दे. मधु रोहित यांची परिचारक म्हणून होणारी सेवा प्रभू तू आशीर्वादाची अशी होऊ दे. सोबतच दे बापा आम्ही SM साठी आमच्या सन्माननीय कार्यकारी अध्यक्ष महोदय, त्याचप्रमाणे कार्यकारी संचालक यांच्यासाठी, अध्यक्ष महोदयांसाठी, संस्थेच्या सर्व विश्वस्तांसाठी, सोबतच मंडळींचे सर्व अध्यक्ष, मंडळींचे खजिनदार, सेक्रेटरी, सुवार्थिक वर्ग, मंडळीचे पाळक वर्ग, त्याचप्रमाणे मंडळीमध्ये सेवा करणारे संडे स्कूल, महिला मंडळ यांचे शिक्षक आणि त्यांचे सर्व सभासद यांच्यासाठी आम्ही विशेष प्रार्थना करतो. यासोबतच दे बापा आम्ही विशेष प्रार्थना करतो आमचे सर्व प्राचार्य, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, हॉस्टेल वॉर्डन, हॉस्टेल सुप्रिटेंड आणि त्यांचे सर्व सहकारी. सोबतच दे बापा आमची प्रार्थना आहे CBSEच्या पॅटर्नच्या इमारतीच्या पूर्ण झालेल्या बांधकामासाठी. पुन्हा एक वार दे बापा शैक्षणिक क्षेत्रामध्ये पुढील पाठचाल चालत असताना आमच्या SM ला तू अधिक कृपा पुरीव आणि दे बापा ही शिक्षणाची जी मौल्यवान सेवा आहे ती SM द्वारे प्रभू तू आशीर्वादित कर. यासाठी कटिबद्ध असलेले, यासाठी दूरदृष्टिकोन ठेवून असलेले आमची स्कूल कमिटी ह्यांना सगळ्यांना दे बापा तुझी कृपा तुझा अनुग्रह लाभ. सेंट्रल ऑफिस मधून होत असलेल्या कामांसाठी, गौरवी सेवेसाठी आम्ही विशेष सहाय्य मागतो. दे बापा ते सगळं तू आशीर्वादित कर आणि या सर्व स्वाच्याद्वारे तुझं महान गौरव होऊ दे. सोबतच प्रिय काही प्रियजन मंडळीत आजारी आहेत. सर्दी, खोकला, ताप अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक कुटुंबात एक ना एक व्यक्ती आजारी आहे. दे बापा आमची प्रार्थना आहे अशा संसर्गापासून विशेष घरातले आणि मंडळीतील सगळ्यांचं तू आरोग्य चांगलं ठेवावंस. दे बापा सोबतच आमच्या नंदुरबारमध्ये देखील चांगलं आरोग्य राहावं यासाठी तुझी कृपा असू दे. कोविडचं वातावरण पसरत असताना सगळीकडे चांगलं आरोग्य असावं अशीच आमची तुझ्या चरणी प्रार्थना आहे. लोकांनी कसल्याही प्रकारचं भय मनात न बाळगता योग्य ट्रीटमेंट घ्यावी आणि लवकरात लवकर आरोग्यदायी व्हावं यासाठी शासनाने चालवलेल्या योजनेचा लाभ लोकांनी घ्यावा यासाठी प्रत्येकाच्या मनाशी परमेश्वरा तू बोलावंस असं कर. आमच्या माननीय जिल्हाधिकारी, त्यासोबतच वैद्यकीय विभागामध्ये सेवा करणारे आमचे सर्व सन्माननीय पदाधिकारी वर्ग, पोलीस दलात सेवा करणारे आमचे सर्व बंधू आणि भगिनी, दे बापा आमची संपूर्ण नंदुरबारसाठी विशेष प्रार्थना आहे. आमच्या शहरात अशी शांती आणि सुबत्ता नांदू दे. आमच्या प्रिय महाराष्ट्रामध्ये आणि आमच्या प्रिय भारत देशामध्ये अशीच दे बापा तुझी शांती आणि सुबत्ता नांदू दे. आमचे माननीय पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ, आमचे माननीय मुख्यमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ, सगळ्यांसाठी विशेष आमची प्रार्थना आहे, कारण की ही व्यवस्था सांभाळणं खूप मोठं काम आहे. दे बापा आपली कृपा कर आणि ही सगळी व्यवस्था आशीर्वादाची अशी होऊ दे. विशेष दे बापा पुन्हा एक वार ज्यांचे वाढदिवस आहे त्यांना, जे दान आम्ही आणलेलं आहे त्या दानाला आणि ज्या प्रार्थना विनंत्या आमच्या समोर आहेत त्या सर्व प्रार्थना विनंत्या प्रभू आम्ही तुझ्या समोर सादर करीत आहोत. ज्यांना बढती मिळाली अशा प्रियजनांसाठी आम्ही आभार मानित आहोत, प्रार्थना करतो. ही सर्व सेवा प्रभू आशीर्वादाची कर. विशेष दे बापा आम्ही ज्या पवित्र वचनाकडे आज जाणार आहोत ते पवित्र वचन आम्हासाठी आशीर्वादाचं असं कर आणि दे बापा त्याद्वारे तुझं महान गौरव होऊ दे. प्रिय प्रभू आम्ही SM साठी मनपूर्वक धन्यवाद देतो, कारण की विविध योजना मंडळी आणि संस्था राबवत असते. या दिवसांमध्ये वुमन्स स्कॉलरशिपची जी योजना आलेली आहे आम्ही त्यासाठी विशेष सहाय्य मागतो आणि ज्या
प्रिय बहिणींना त्याचा लाभ होणार आहे, त्यासाठी आम्ही विशेष प्रार्थना करतो की ते दे बापा आशीर्वादाचं असं कर व SAMच्या द्वारे होत असलेली ही सर्व गौरवी सेवा प्रभुत्व आशीर्वादाची अशी होऊ दे. आजच्या सकाळी पुन्हा एक वार सर्व तांत्रिक अडचणी दूर करून पवित्र वचनाचा मानना तू आम्हाला द्यावास अशी विनंती आम्ही तुला करतो. आजची भक्ती आशीर्वादित करावीस अशी देखील विनंती करतो. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. पुन्हा एकदा मी प्रभूला धन्यवाद देतो आजच्या या उपासनेसाठी. आज पुन्हा आम्ही देवाचा निरोप आम्ही ऐकणार आहोत. देवाच्या वचनामध्ये आम्ही जात आहोत. त्या अगोदर काही सूचना आहे मंडळीसाठी. बुधवार आणि शुक्रवार सायंकाळी 6 वाजता ऑनलाईन प्रार्थना सर्व्हिस राहील. तरी आपणाला सर्वांना प्रेमपूर्वक आमंत्रण आहे. या आज पुन्हा आम्ही प्रभूचं वचन ऐकणार आहोत आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पुन्हा एकदा आम्ही आशीर्वादित होणार आहोत. मी विनंती करतो की माननीय रेव्हरंड पाळक पुढे येतील आणि ते प्रभूचं वचन आम्हाला ते सांगतील. आजच्या पवित्र वचनाकडे जाण्यापूर्वी एक महत्त्वपूर्ण सूचना आहे, ती मी आपणा सगळ्यांना देतो. कृपया आपण ती ऐकावी. प्रति अध्यक्ष पाळक सुवार्तिक सुवार्ता अलायन्स चर्चेसच्या सर्व मंडळ्या. विषय आहे मुली महिलांसाठी शिष्यवृत्ती. महोदय महोदया, ख्रिस्तात सलाम. आपणास कळविण्यात येते की स्वीडिश वुमन्स काउन्सिल तर्फे मुली महिलांसाठी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती अर्ज उपलब्ध झाले असून सदर अर्जाचा नमुना व्हॉट्सॲप व ईमेलद्वारे चर्चच्या सर्व मंडळांना पाठवण्यात येत असून अर्ज भरून दिनांक 15 फेब्रुवारी 2022च्या आत संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात आवश्यक दस्तऐवजांसोबत खालील नमूद सूचनांप्रमाणे सादर करणे बंधनकारक आहे. 1. शिष्यवृत्ती ही केवळ मुली महिलांसाठी आहे. उदाहरणार्थ लग्न न झालेले, लग्न झालेले, विधवा किंवा विभक्त झालेले इत्यादी. 2 आहे शिष्यवृत्ती ही व्यावसायिक प्रशिक्षणाला प्रवेश घेतलेले, उदाहरणार्थ DED, BEd, नर्सिंग, ITI इत्यादी. तिसरं आहे प्रवेश घेतल्याचे बोनाफाईड सर्टिफिकेट व शुल्क भरल्याची पावती सोबत जोडणे आवश्यक आहे. सन 2021-22. 4. पासपोर्ट साईज फोटो देखील सोबत जोडणे आवश्यक आहे. फोटो चिकटवू नये. 5. अर्ज हा स्वहस्ताक्षरात व इंग्रजीत भरणे आवश्यक आहे. दुसऱ्यांकडून अर्ज भरून घेऊ नये. 6. अर्ज कसा भरावा याकरिता सोबत जोडलेला नमुना अर्ज बघावा. 7. अर्जातील पार्ट 2 व पार्ट 3 मध्ये काहीही लिहू नये. तसेच काही मुद्द्यांबाबत शंका असल्यास श्री अविनाश वळवी, मोबाईल नंबर 7773 92 13 94 यांच्याशी संपर्क साधावा. मी पुन्हा एक वार मोबाईल नंबर वाचतो. 7773 92 13 94. ही महत्त्वपूर्ण सूचना आपल्यासाठी आहे. याबाबत जर आपल्याला काही शंका असल्यास आपण श्री अविनाश वळवी यांच्याशी संपर्क साधू शकता किंवा मंडळीचे पाळक आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधू शकता. आजच्या सकाळी पवित्र वचनाचं आपण मनन करण्यासाठी उत्पत्ती ह्याचं पुस्तक काढणार आहोत. उत्पत्ती ह्याचा 41वा अध्याय आपण काढू. उत्पत्ती 41 मध्ये एक फार सुंदरसं वाक्य आहे. त्या वाक्याने आपल्या मनाला फार प्रेरणा मिळणार आहे. उत्पत्ती 41 त्याचं वचन 43 आपल्यासाठी वाचतो. उत्पत्ती 41 आणि वचन 43. मग राजा मग त्याला आपल्या मागच्या रथात बसविले आणि मुजरा करा असे ते त्याच्या पुढे ललकारत चालले. या प्रकारे त्याने त्याला अवघ्या मिसर देशावर नेमले. हे वाक्य वाचल्याबरोबर आपल्या समोर एक चित्र तयार झालं असेल.
आणि हे तयार झालेलं चित्र योसेफाचं आहे. योसेफाच्या जीवनामधून आपण खूप साऱ्या गोष्टी शिकत असतो, खूप साऱ्या गोष्टी बघत असतो. आणि योसेफाने जी गौरवी सेवा केलेली आहे किंवा जी गौरवी लिडरशिप केलेली आहे, तिच्याबद्दल कितीतरी सेमिनारमध्ये लिडरशिपच्या क्वालिटीज कशा असाव्यात किंवा लिडरशिप कशी करावी याबद्दलचं शिकवण्यासाठी मोशे आहे, योसेफ आहे, यांच्या जीवनावरती आज ख्रिस्ती विश्वासणारे नव्हे तर जे ख्रिस्ती विश्वासणारे नाहीत ते देखील यांच्या जीवनावरती अभ्यास करतात आणि वेगवेगळे धडे गिरवत असतात किंवा कसे गिरवावेत याच्याबद्दल शिकवत असतात, सांगत असतात. आजच्या सकाळी देवासमोर नीतिमान असणे किंवा देवासमोर विश्वासू राहून आशीर्वाद प्राप्त करून घेणे याबद्दल आपण मनन करणार आहोत. त्यासाठी आपलं चरित्र असणार आहे योसेफ. योसेफाबद्दल राजाने जे वाक्य वापरलेलं आहे ते इतक्यात आपण वाचलं. राजा योसेफाबद्दल काय म्हणत आहे आणि हे राजवाड्यामध्ये जेथे सर्व त्याचे सरदार बसलेले आहेत, सर्व त्याचे कारभारी बसलेले आहेत, ह्या कामाची व्यवस्था बघणारे आहेत, त्या सगळ्यांसोबत राजा योसेफाबद्दल असं म्हणतो की मग त्याला आपल्या मागच्या रथात, मग राजाने त्याला, म्हणजे बघा ह्याची सुरुवात 41व्या वचनापासूनच होते. फारो योसेफास आणखी म्हणाला, पहा तुला मी अवघ्या मिसर देशावर नेमतो. मग फारोने आपल्या बोटातील मुद्रिका काढून योसेफाच्या बोटात घातली, त्याला तलम तागाची वस्त्रे लेविली आणि त्याच्या गळ्यात सोन्याची कंठी घातली. मग त्याला आपल्या मागच्या रथात बसविले आणि मुजरा करा असे ते त्याच्या पुढे ललकारत चालले. या प्रकारे त्याने त्याला अवघ्या मिसर देशावर नेमले. किती छान वाटतं नाही का, की राजा किती मोठा सन्मान करत आहे. राजा एका व्यक्तीचा सन्मान करतो त्यावेळेला ते किती त्या व्यक्तीसाठी अधिकाराचं असेल, अभिमानाचं असेल, किंवा त्याच्या सर्वांगाला जणू काय अशी स्फूर्ती मिळाली असेल की इतका मोठा मिस्राचा राजा, इतका मोठा काम पाहणारा, ज्याच्याकडे कसल्याही प्रकारची संपत्तीची कमी नाही, ज्याच्याकडे युद्धासाठी पुष्कळ असे सैन्य आहे, ज्याच्या एका शब्दावरती सगळं काही घडतं, असा व्यक्ती योसेफाला किती सन्मान देतोय, योसेफाचा किती मोठा आदर करत आहे. प्रियानो, योसेफ या पायरीपर्यंत असाच पोचला नाही. योसेफ इथपर्यंत पोचण्यासाठी योसेफाच्या जीवनचरित्राकडे जर बघितलं तर खूप साऱ्या गोष्टी आहेत की योसेफ येथपर्यंत पोचला ही जरी देवाची योजना आहे तरी या योजनेला पूर्ण करण्यासाठी योसेफाचं स्वतःचं जीवन खर्ची पडलेलं आहे. योसेफाने स्वतःहून आपल्या जीवनातून या पायरीपर्यंत जाण्यापर्यंत प्रयत्न केलेले आहेत किंवा देवाने त्याला त्या साच्यामध्ये टाकलं, देवाने ते त्याच्याकडून करवून घेतलं, त्याला तुरुंगात राहावं लागलं. ह्याच्या अगोदर आपण बघतो की त्याला खड्ड्यात त्याच्या भावांनी टाकून दिलेलं आहे, त्याला आपल्या कुटुंबापासून, आपल्या घरापासून दूर राहावं लागलं. याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर स्वप्नदर्शी म्हणून त्याला चिडवत होते आणि ते त्याला ऐकावं लागलं. प्रियानो, त्याने खूप काही सहन केलं आणि ज्या वेळेला त्याने हे सगळं सहन केलं, आज म्हणजे या वचनाला वाचत असताना त्याचा जो मोठा मान झालेला आहे, त्याचा जो मोठा सन्मान झालेला आहे, प्रियानो, त्याचं जीवन ह्या सन्मानास योग्य होतं. देवाने त्याचं जीवन त्या सन्मानास योग्य केलं म्हणून ते त्याच्याकडून घडलं. योसेफाच्या जीवनातल्या काही तुरळक आणि महत्वपूर्ण गोष्टी आपण आज सकाळी बघत आहोत. पहिली गोष्ट, योसेफ या येथपर्यंत पोचला किंवा या गोष्टीपर्यंत आला तर येथपर्यंत येण्यासाठी त्याच्या जीवनामध्ये उत्पत्तीच्या 37 पासून 49 या अध्यायांना आपल्याला वाचावं लागेल. जर आपल्याला जमलं तर नक्कीच उत्पत्ती 37 येथून उत्पत्ती 49 येथपर्यंत आपण वाचावं अशी आपणाला विनंती करतो. बघा, योसेफाने येथपर्यंत जो त्याचा मान झाला, सन्मान झाला, एक गोष्ट त्याच्या जीवनात फार प्रकर्षाने होती, ती म्हणजे त्याचं चारित्र्य फार चांगलं होतं. आता चारित्र्याबद्दल बोलणं हे फार अवघड असं आहे, परंतु योसेफाच्या चरित्र्याबद्दल बोलणं हे फार प्रेरणादायक आहे, हे फार शक्तिदायक आहे, हे फार धडे गिरवण्यास योग्य असं आहे, ज्याचा आम्ही आदर्श घेऊ शकतो असं योसेफाचं चारित्र्य आहे. योसेफाच्या चारित्र्यामध्ये पहिली गोष्ट, पहिली, दुसरी, तिसरी गोष्ट अशी तर आपण बघणारच आहोत, परंतु चारित्र्य म्हणजे काय हे पहिले आगत बघून घेऊया. चारित्र्य याच्यासाठी व्याख्या आहे, प्रत्येक व्यक्तीचे वर्तन निश्चित करणारे मानसिक आणि प्रेमळ गुणांचा समूह. चारित्र्याची व्याख्या पुन्हा एक वार वाचतो, प्रत्येक व्यक्तीचं वर्तन निश्चित करणारे मानसिक आणि प्रेमळ गुणांचा समूह.
याचा अर्थ माणसाच्या चारित्र्यामध्ये त्याच्या मानसिकतेचा आणि त्याच्या सर्वांगीण गुणांचा एक सूत्रीपणा आहे, एकत्रितपणा आहे, की त्याचं जे मानसिक स्वास्थ्य आहे त्याच्यावरती त्याचं चारित्र्य अवलंबून असतं. म्हणून प्रियांनो, चारित्र्य हे कसं घडवावं, तर चारित्र्य घडवण्यासाठी आमची मानसिकता चांगली असली पाहिजे. आमची आध्यात्मिक परिस्थिती आम्ही तपासून पाहिली पाहिजे. आमची धार्मिक परिस्थिती आम्ही तपासून पाहिली पाहिजे. हे स्वपरीक्षण आहे. कारण चारित्र्य हे कोणी दुसरा घडवत नाही. आपलं चारित्र्य हे आपल्यालाच घडवावं लागतं. त्यासाठी आम्हाला दुसऱ्यावर अवलंबून राहून चालणार नाही. आमच्या चारित्र्याला योग्य दिशा प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे मिळत असते. आणि जी चरित्र पवित्र शास्त्रामध्ये आहेत, ही चरित्र आमच्या चारित्र्याला घडवण्यासाठी, बनवण्यासाठी मदतगार अशी असतात. योसेफाचं चारित्र्य आम्हाला घडवतं. आमच्या चारित्र्यामध्ये एक सुंदरता आणतं, एक चांगलं सुसूत्रीपणा आणतं. देवाच्या या कृपेने आमचं चारित्र्य घडवण्यासाठी आम्हाला फार महत्वाच्या गोष्टी आहेत. त्याचं चारित्र्य इतकं चांगलं होतं की राजाने त्याला गोफ दिला, अंगठी दिली, आपल्या मागच्या रथात बसवलं, मुजरा करा तो म्हणाले की राजा ज्याचा मान करतो त्याचा अशा पद्धतीने मान होतो. प्रियांनो, इथपर्यंत त्याचं इतकं सुंदर चारित्र्य, इतकं चांगलं त्याचं जीवन आहे. पहिली गोष्ट त्याच्या जीवनामध्ये होती ती म्हणजे 39व्या अध्यायाचं 10वं वचन. काही वचनं मी आज सकाळी आपणासाठी वाचणार आहे. 39व्या अध्यायाचं वचन 10. तरी ती रोज रोज योसेफाशी बोलत असताही तिच्याशी निजावयास किंवा तिच्या जवळ असावयास तो तिच्या ऐकेना. हा वृत्तांत पोटिफराच्या पत्नीचा आहे. ही पोटिफराची पत्नी योसेफाला नेहमीच भुरळ घालत असे, नेहमीच मोह घालत असे, परंतु त्या मोहाला तो बळी पडला नाही. पहिली गोष्ट योसेफाच्या चारित्र्यामध्ये होती ती म्हणजे तो तत्वानुसार वागणारा होता. कृपा करून जर आपण लिहत असाल तर लिहून घ्या. योसेफाच्या चारित्र्याचे गुण. पहिला गुण त्याच्या चारित्र्याचा आहे की तो तत्वानुसार वागणारा होता. एक तत्व त्याने आपल्या जीवनात बाळगलेलं होतं, शुद्धतेचं, पावित्र्याचं. आणि ह्या तत्वानुसार तो वागणारा असल्यामुळे या 39व्या अध्यायातल्या 10व्या वचनामध्ये आम्ही हे स्पष्टपणे पाहतो की त्याला जी भुरळ घालण्यात आली, त्याला जो मोह घालण्यात आला, त्या मोहाला तो बळी पडला नाही, त्या भुरळीला तो बळी पडला नाही. त्याने कसल्याही प्रकारे त्या गोष्टीला दुजोरा दिला नाही किंवा त्याला खत पाणी घातलं नाही, तर त्याने तेथून पळवाट काढली. तो पळून गेला आणि तो पळाला. त्याने त्याचे दोघांचे संवाद जर वाचले तर ते फारच कठीण असे आहेत. बघा 11व्या वचनापासून पुढे की एके दिवशी तो काम करण्यासाठी घरात गेलेला असताना कोणी मनुष्य घरात नाहीये. मग तिने त्याचे वस्त्र धरून म्हटले, मजपाशी नाहीच, पण तो आपले वस्त्र तिच्या हाती सोडून बाहेर पळून गेला. तो तेथे थांबला नाही बिलकुल, तो बाहेर पळून गेला. आणि बाहेर पळून गेल्यानंतर त्याच्यावरतीच खोटा आळ आणण्यात आला आणि मग त्याला कुतुरुंगात टाकण्यात आलं. आता ती खोटेपणे म्हणते की हा माझी अब्रू घेण्यासाठी घरात आला होता. ज्या वेळेला पोटिफर आला त्याने त्याला तुरुंगामध्ये टाकून दिलं. प्रियांनो, तत्व इतकं त्याच्या जीवनात होतं की काहीही झालं तरी अशा गोष्टीला मी बळी पडणार नाही, अशा गोष्टीला मी दुजोरा देणार नाही, अशा गोष्टी माझ्या मनाला स्पर्श करू शकणार नाही. प्रियांनो, चारित्र्यामध्ये हीच गोष्ट फार महत्वाची असते. म्हणून चारित्र्याला आकार दिला पाहिजे, चारित्र्य घडवलं पाहिजे, तत्व आपल्या जीवनात असली पाहिजे आणि ह्याने तत्वानुसार तो जीवन जगला. ही गोष्ट देवाच्या दृष्टीने अयोग्य आहे म्हणजे अयोग्य आहे. त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारे त्याने तडजोड केला नाही. धकून जातं, थोडंसं केलं तर कोण पाहतं, कोणी बघत नाही, कोणाला हे कळणार नाही, अशा मनात त्याच्या कल्पना बिलकुल आल्या नाही. त्याच्या चारित्र्य विकासामध्ये फार महत्वाची गोष्ट आहे की त्याने आपलं तत्व जपून तो चालला. त्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तत्व असली पाहिजेत. स्वाभिमानी जीवन तो जगला. कसल्याही प्रकारचं त्याने आपल्या मनाला भुरळ घालू दिली नाही किंवा मोहाला तो बळी पडला नाही. तत्वानुसार वागला. जरी त्याला त्याचा मोबदला तुरुंगात द्यावा लागला, काही कारण नसताना खोटे आळ त्याच्यावरती आणले. प्रियांनो, खोट्या गोष्टी होतील, परंतु त्या खोट्या आहेत त्या खोट्याच राहतील, त्या कधी खरे होऊ शकत नाही. या ठिकाणी त्याच्या चारित्र्याची पहिली गोष्ट आम्ही पाहतो की त्याच्या जीवनात तत्व होती आणि त्या तत्वांना धरून तो चालत होता.
शुद्धता, पावित्र्य आणि ज्या गोष्टी देवाला योग्य नाही आहे, देवाला ज्या आवडत नाही, त्या त्याने आपल्या जीवनात केल्या नाही. हे तत्व त्याने आपल्या जीवनात पाळलं होतं. आता थोडंसं लागू करण्यात्मक आपण आपला स्वतःचा विचार करूया. काय तत्व आहेत आमची? आम्ही मोल्ड होतो का? किंवा आम्ही बेंड होऊन जातो का एखादी गोष्ट ऐकून? किंवा आम्ही तडजोड करायला लागतो का? नाही प्रियांनो, तडजोड ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये कदापि असता कामा नये. त्याने बळी पडला नाही. एक तत्व त्याच्या मनामध्ये होतं आणि तो त्या तत्वानुसारच आपलं जीवन जगत राहिला. दुसरी गोष्ट त्याच्या जीवनामध्ये होती ती म्हणजे तो नम्र होता. तो नम्र होता ते ह्याच्यावरून दिसतं की त्याचा इतका जो मोठा मान सन्मान झाला, जसं नुकतंच आपण वाचलं 41व्या अध्यायाच्या 43व्या वचनामध्ये. बघा 41-43. तेथून पुढे 41व्या अध्यायाच्या 43व्या वचनापासून पुढे जो त्याचा मान सन्मान झाला आणि त्याच्या पुढे ललकारत गेले वगैरे वगैरे वगैरे. त्याला मग प्रांताधिकारी नेमलं, त्याच्यावरती सगळं काही व्यवस्थापन त्याच्यावरती आलं. त्यानं एवढं सगळं होतं, परंतु तो इतका नम्र राहिला. शेवटल्या अध्यायापर्यंत आपण वाचा, फार नम्रता त्याच्या जीवनामध्ये आम्हाला दिसून येते. त्याने आपल्या वडिलांना बोलवून घेतलं, आपल्या भावांना बोलवून घेतलं आणि गोशेन प्रांतामध्ये राहण्यासाठी त्यांची व्यवस्था पण करून दिली. तो इतका नम्र होता की जे त्याचा द्वेष करत होते त्याचा त्यांनी आदर केला किंवा त्यांना त्यांचं स्थान त्याने दिलं. हे भाऊ लोक ज्यांनी त्याची वडिलांपासून ताटातूट केली होती, ज्यांनी त्याला विकून टाकण्याचा प्रयत्न केला होता, ज्यांनी त्याला खड्ड्यात फेकून दिलेलं होतं, प्रियांनो, एवढं सगळं असून सुद्धा त्याने नम्रपणा बाळगला. हे बघा किती सुंदर चरित्र त्याचं आहे. नम्रता त्याच्या जीवनामध्ये होती. प्रियांनो, आपण देखील नम्र असूया. कोणी वाईट केलं म्हणून आपण वाईट करायचं असे विचार कधीच मनात येऊ देऊ नका. कोणी आपला अपमान केला तर आपण त्याचा उलट अपमान करावा असे विचार आपल्या मनात कदापि येऊ देऊ नका. योसेफाच्या जीवनामध्ये जे घडलं ते फारच अद्भुत आणि फारच गंभीर असं आहे. त्याने त्या गोष्टीला तो सामोरा गेला. नम्रता त्याच्या जीवनामध्ये त्याने धारण केली. तिसरी गोष्ट त्याच्या जीवनात बघायला मिळते ती उत्पत्तीच्या 39व्या अध्यायाच्या वचन 23 मध्ये. 39:23. त्याच्या स्वाधीन जे काही होते त्याकडे बंदिशाळेचा अधिकारी पाहत नसे, कारण परमेश्वर योसेफाबरोबर होता आणि जे काही तो हाती घेई ते परमेश्वर यशस्वी करी. आता तो तुरुंगामध्ये आहे आणि तुरुंगामध्ये असताना तुरुंगाचा जो अधिकारी आहे तो अधिकारी हा त्याच्यावरती खुश असल्याचं आम्हाला दिसतं. यावरून आम्हाला हे दिसतं की योसेफ हा शिस्तबद्ध होता. त्याच्या जीवनामध्ये एक शिस्त होती. कारण बघा, तुरुंगामध्ये ते असताना इतर कैदी देखील होते आणि इतर कैद्यांमध्ये या सगळ्या कैद्यांची देखरेख करणारा किंवा या कैद्यांवरती देखरेख ठेवणारा आणि त्या कैद्यांकडून काम करून घेणारा आणि कामाचा सर्व हिशोब त्या तुरुंगाच्या अधिकाऱ्याला देणारा जणू काय एक मॉनिटर म्हणून योसेफ होता. बघा 23व्या वचनाकडे पाहत असता स्पष्ट असं दिसतं की बंदीशाळेचा अधिकारी पाहत नसे, कारण परमेश्वर योसेफाबरोबर होता आणि जे काही तो हाती घेई ते परमेश्वर यशस्वी करी. त्याच्या स्वाधीन त्याला करण्यात आलेलं होतं. तर हा जो बंदीखान्याचा अधिकारी होता याने हे ताडलं की परमेश्वर या तरुणाबरोबर आहे आणि परमेश्वर हा जे काही हाती घेतो ते सिद्धीस नेतो. प्रियांनो, त्याच्या जीवनात शिस्त दिसून येते. म्हणूनच त्या शिस्तबद्ध जीवनामुळे तो तुरुंगातही आपलं परमेश्वराचं गौरव करू शकला आणि आपल्या जीवनाला एक दिशा देऊ शकला. प्रियांनो, जर आमच्या चारित्र्यामध्ये शिस्त नाही तर ती गोष्ट काही योग्य नाही आहे. प्रत्येक गोष्टीला शिस्त असली पाहिजे. बोलणं, उठणं, बसणं, चालणं, प्रत्येक गोष्टीचं काम करण्याची पद्धत, होऊन जाईल, बघून घेऊ, करून घेऊ असे शब्द कदापि आमच्या मनात नको. शिस्त असली पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये. जशी सैनिकांना शिस्त असते, उठल्यानंतर ते बिछाना कधीच तसा सोडत नाही, ते आपला बिछाना व्यवस्थित करतात. त्यानंतर ते रेजिमेंटमध्ये जातात. दररोज ब्रश करणं, दाढी करणं, केस व्यवस्थित करणं, स्वच्छ कपडे घालणं, परेड करणं, व्यायाम करणं, कवायत करणं, वेळेवरती जेवणं, वेळेवरती कवायतीला जाणं, अभ्यास करणं, धडे गिरवणं आणि पुन्हा अभ्यास करणं, सायंकाळी पुन्हा परेड करणं आणि पुन्हा रात्री वेळेत झोपणं. प्रियांनो, जर सैनिकाचं जीवन वाचायला मिळालं किंवा युट्यूबवरती अभ्यास करायला मिळालं तर नक्कीच बघा. सैनिक कधीच आळशी नसतात. ते अतिशय तजेल चेहऱ्याचे
आणि नेहमी काम करणारे आणि नेहमी स्वतःच्या शरीराची, स्वतःच्या विचारांची काळजी घेणारे असतात. मित्रांनो, शिस्त ह्यालाच म्हणतात. आणि ज्याच्या जीवनामध्ये शिस्त नाही त्याची प्रगती होणं फार कठीण आहे. म्हणून शिस्त आपल्या जीवनाला लावूनच घेतली पाहिजे. आमच्या चारित्र्यामध्ये शिस्त ही असलीच पाहिजे. त्याच्या चारित्र्यात अजून एक गोष्ट दिसून येते, ती 48व्या अध्यायामध्ये 1 ते 3 वचनामध्ये आहे. ती मी वाचतो. 48वा अध्याय 1 ते 3 वचन. या गोष्टी घडल्यावर कोणी योसेफास सांगितले, पहा आपला बाप आजारी आहे. तेव्हा तो आपले 2 मुलगे मनश्शे व एफ्राईम याचबरोबर घेऊन त्याचकडे गेला. आपला मुलगा योसेफ आपल्याकडे आला आहे असे कोणी याकोबास कळवले. तेव्हा इस्रायल सावरून पलंगावर बसला. याकोब योसेफास म्हणाला, सर्व समर्थ देवाने कनान देशातल्या लूज येथे मला दर्शन देऊन आशीर्वाद दिला. आता यावरून आम्हाला हे दिसतं की योसेफ हा विश्वासू आहे. कसा विश्वासू आहे की तो त्याच्या बापाला आता भेटायला गेलेला आहे. त्याच्या कामाच्या व्यस्ततेमुळे तो जरी दौरे करत होता तरी ज्या गोशेन प्रांतामध्ये त्याचे वडील असत त्यांच्याकडे तो गेला आणि आपल्या 2ही मुलांना मनश्शे आणि एफ्राईम यांना तो घेऊन गेला आणि देवाचा आशीर्वाद याकोबाने त्यांना दिला. देवाचा आशीर्वाद त्यांना मिळाला असं आपण या ठिकाणी वाचतो. महत्वाचं आहे की तो विश्वासू होता. आपल्या आई वडिलांशी विश्वासू, पोटिफर याच्याशी विश्वासू, तुरुंगामध्ये गेला, बंदीशाळेच्या त्या अधिकाऱ्यासोबत विश्वासू. नंतर योसेफाला संपूर्ण प्रांताचा अधिकारी नेमलं आणि धान्य साठा करण्यासाठी 7 वर्षाचा जो काळ होता त्यासाठी त्याचं सर्वतोपरी उपयोग करून घेतला. त्याच्यासाठी तो विश्वासू होता. बघा प्रियांनो, ज्या अधिकाऱ्याच्या हाताखाली तो होता प्रत्येक ठिकाणी तो विश्वासू होता. तो देवाशी विश्वासू होता, तो आपल्या आईवडिलांशी विश्वासू होता, तो बंदीशाळेच्या नायकाशी विश्वासू होता, तो फारोसी विश्वासू होता, तो पोटिफरासोबत विश्वासू होता. कितीतरी गोष्टी त्याच्या जीवनातल्या विश्वासूपणाच्या आम्हाला पाहायला मिळतील. कारण हे फार प्रेरणा देणारं आहे की चरित्रामध्ये ह्या गोष्टी असल्याच पाहिजे. विश्वासूपणा, तो आपल्या कुटुंबाशी किती विश्वासू आहे ते आम्हाला इथं पाहायला मिळतं. कारण आमचं चरित्र तेव्हाच घडतं ज्या वेळेला आम्ही आमच्या कुटुंबाशी विश्वासू राहतो. आमचं चरित्र तेव्हाच घडतं ज्या वेळेला आम्ही आमच्या स्वतःशी विश्वासू राहतो, ज्या वेळेला आम्ही आमच्या देवाशी विश्वासू राहतो, ज्या वेळेला आम्ही आमच्या मंडळीशी विश्वासू राहतो, ज्या वेळेला आम्ही आमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये विश्वासू राहतो. प्रियांनो, त्यावेळेला आमचं चरित्र हे घडत असतं. त्याच्या जीवनातल्या अविश्वासूपणामध्ये त्याचं चरित्र आम्हाला दिसतं. त्याच्या चारित्र्यात अजून एक गोष्ट आहे, ती आहे 45व्या अध्यायाचं 1 वचन. 45 वचन 1. तेव्हा योसेफाभोवती लोक उभे होते. त्या सर्वांसमोर त्यास गहीवर आवरेना. त्याने मोठ्याने म्हटले की सर्व लोकांस बाहेर घालवा. योसेफाने आपल्या भावास ओळख दिली तेव्हा त्याच्या जवळ दुसरे कोणी नव्हते. भाऊ आहेत ज्यांनी त्याला खड्ड्यात टाकलं होतं, तेथून काढलं आणि व्यापाऱ्यांना विकलं. ज्या भावांमुळे त्याच्यावरती खोटे आरोप आले, ज्या भावांमुळे त्याला तुरुंगात जावं लागलं, ज्या भावांमुळे त्याला आपल्या वडिलांना पुन्हा कधी भेटता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती, त्या भावांना तो गळा काढून रडतो आणि त्यांच्या बरोबर नंतर जेवायला बसतो. प्रियांनो, ह्यावरून स्पष्ट दिसतं की तो कृपाळू होता. कृपा करणं हा स्वभाव त्याच्यामध्ये होता. दया दाखवणं हा स्वभाव त्याच्यामध्ये होता. दयाळू असं त्याचं चारित्र्य होतं. कृपाळू असा त्याचा स्वभाव गुण होता. आपण या जीवनाकडे बघत असताना किंवा योसेफाच्या चारित्र्याकडे बघत असताना कृपाळूपणाचा स्वभाव बघूया की ज्या भावांनी त्याचं इतकं वाईट केलं तरी पण तो त्यांच्याबद्दल कृपाळू असा आहे, त्यांच्याबद्दल मदत करणारा असा आहे. त्यांना कशा प्रकारे मी मदत करेन. आणि बघा, तो त्यांना म्हणतो की माझ्या बापाला घेऊन या, आणि मग आल्यानंतर त्यांना प्रांत दिला, त्या प्रांतात राहायला लावलं आणि त्या ठिकाणी त्यांची गुरंढोरं झालीत, तेथे त्यांची वस्ती केली, प्रत्येकाला त्याने जगे सुद्धा दिले होते. बघा, ह्यावरून असं स्पष्ट दिसतं की आपल्या भावांबद्दलचं तो सगळं विसरून गेला की ठीक आहे, जे झालं ते झालं, परंतु आता देवाने मला तुमच्यासाठी नेमलं आहे ना, तर मी तुमच्यासाठी अमुक अमुक करेन. हा कृपाळू स्वभाव त्याच्या चरित्रामध्ये होता, त्याच्या चारित्र्यामध्ये होता. प्रियांनो, कृपा करण्याचा स्वभाव आपल्याही चारित्र्यामध्ये असला पाहिजे. अजून एक गोष्ट त्याच्या जीवनात पाहायला मिळते, ती म्हणजे तो ज्ञानी होता. ज्ञानी होता ते मी यासाठी सांगतो कारण की 41व्या अध्यायामध्ये 37 ते 39 हे वचन आपण वाचूया. 41
37व्या वचनापासून 39 या वचनापर्यंत. हे फारोला व त्याच्या सर्व सेवकांना अगदी पटले. तेव्हा फारो आपल्या सेवकास म्हणाला, ज्याच्या ठाई देवाचा आत्मा आहे असा या पुरुषासारखा आपल्याला दुसरा कोणी आढळेल काय? आणि फारो योसेफास म्हणाला, देवाने तुला या सर्व गोष्टीचे ज्ञान करून दिले आहे, त्या अर्थी तुझ्यासारखा चतुर व शहाणा दुसरा कोणी नाही. वेळेअभाव मी सगळे काही वाचत नाही, कृपा करून आपण वाचावं. राजा काय म्हणतो की तुझ्यासारखा चतुर, तुझ्यासारखा हुशार असा कोणी सापडणार नाही. आम्ही तुझी नेमणूक करतो या कामासाठी. यावरून आम्हाला हे स्पष्ट दिसतं की तो ज्ञानी होता. त्याने काय केलं? पुढे त्याने कोठारे बांधलीत आणि कोठारं बांधून त्यामध्ये सर्व प्रकारचं धान्य गोळा करून त्याने ठेवलं. आणि बघा 54व्या वचनापासून पुढे, मग योसेफाने सांगितल्याप्रमाणे दुष्काळाचे 7 वर्ष सुरू झाले. तेव्हा देशोदेशी दुष्काळ पडला. तथापि मिसर देशात सर्वत्र अन्न होते. अवघ्या मिसर देशाची उपासमार होऊन लोक फारोपाशी अन्न करू लागले. तेव्हा फारो सर्व मिस्री लोकांस म्हणाला, योसेफाकडे जा, तो तुम्हास सांगेल ते करा. दुष्काळाने सर्व पृथ्वी व्यापली आणि मिस्रात तो भारी कडक झाला. तेव्हा योसेफ सर्व कोठारे उघडून मिस्री लोकांस धान्य विकू लागला. तेव्हा देशोदेशीचे लोक धान्य विकत घेण्यासाठी मिस्रात योसेफाकडे गेले, कारण साऱ्या पृथ्वीवर भारी कडक दुष्काळ पडला होता. याच्या अगोदरच्या वचनांमध्ये 46व्या वचनामध्ये आपण वाचतो की तो 30 वर्षाचा होता त्यावेळेला त्याने हे 7 वर्षाचे जे सुकाळाचे वर्ष आहे त्यामध्ये पीक गोळा करायची त्याने सुरुवात केली. धान्य भांडार बांधायची किंवा संचय करायची त्याने सुरुवात केली. 49वं वचन सांगतं की योसेफाने समुद्राच्या वाळूसारखा धान्याचा समूह संचय करून ठेवला. त्याने ते मोजायचे सोडले, कारण ते अगणित होते. याला म्हणतात की त्याला ज्ञान होतं. ह्या सगळ्या गोष्टी ज्ञानी मनुष्याला देव देत असतो. प्रियांनो, त्याच्या चारित्र्यामध्ये एक गोष्ट होती की तो ज्ञानी होता. ज्ञान संपादन करा, प्रत्येक गोष्टीचं ज्ञान संपादन करा. एखादी गोष्ट जमत नाही तर ती कशी जमेल याच्याकडे आपण बघा, तेव्हा आपल्या चारित्र्याला निखार येईल किंवा तेव्हा आमचं चारित्र्य उजळून येईल. जेव्हा आम्ही एखाद्या गोष्टीचं ज्ञान करून घेऊ तेव्हा ते घडेल. शेवटची गोष्ट सांगतो ती म्हणजे 41व्या अध्यायाचं 35वं वचन आणि 47व्या अध्यायाचं 20वं वचन. आता 41-35 मध्ये जे म्हटलंय ते आपण अगोदरच वाचलेलं असल्यामुळे मी पुन्हा एक वार तरी वाचतो. या येणाऱ्या सुकाळाच्या वर्षात सर्व प्रकारची अन्न सामग्री गोळा करावी आणि नगरोनगरी अन्नाच्या पुरवठ्यासाठी धान्याचा साठा फारोच्या ताब्यात ठेवावा. मिसर देशावर दुष्काळाची जी 7 वर्ष येणार त्यासाठी ही अन्नाची बेगमी होईल, म्हणजे दुष्काळाने देशाचा नाश होणार नाही. आणि मग अगोदरच मी सांगितलं की मग त्यांनी मिस्रामध्ये आणि संपूर्ण जगभरातील लोकांना त्याने अन्न धान्य सामग्री ह्याचं वाटप केलं. याचा अर्थ काय की तो धोरणात्मक होता. त्याच्यामध्ये धोरण होतं. एखादं काम करून घेण्याची त्याच्याकडे एक स्ट्रॅटर्जी होती, एक नियमावली होती, एक धोरण होतं. आणि या धोरणाने त्याने ते केलं, ते घडवून आणलं. दुष्काळाच्या 7 वर्षामध्ये लोकांना अन्न पाणी मिळेल ह्याची सगळी व्यवस्था त्याने करून ठेवली. हे सगळं का घडलं? कारण की त्याच्याकडे धोरण होतं, एक नियोजन होतं. दुष्काळाची त्याने अगोदरच तयारी करून ठेवलेली होती. धोरण त्याच्याकडे होतं. आपल्या जीवनामध्ये एक धोरण आखा आणि धोरण आखून त्यानुसार आपलं जीवन जगा. एक तत्व, एक धोरण आपल्या जीवनामध्ये असलं पाहिजे. जर आपण लिहत असाल तर मी आपल्याला पुन्हा एक वार रिपीट करू इच्छितो की योसेफाच्या चारित्र्यामध्ये असलेले महत्वपूर्ण गुण जे आमच्या जीवनात आले पाहिजे. पहिला गुण म्हणजे तो तत्वानुसार वागणारा होता. 39वा अध्याय वचन 10. तो नम्र होता. हा 39व्या अध्यायाच्या 10व्या वचनालाही आपण जोडू शकता. शिस्तबद्ध होता. 39व्या अध्यायाचं 23वं वचन. तो विश्वासू होता. 48व्या अध्यायाचं 1 ते 3 वचन. तो कृपाळू होता. 45व्या अध्यायाचं 1 वचन. तो ज्ञानी होता. 41व्या अध्यायाचं 37 आणि 39 वचन. आणि त्याच्या जीवनामध्ये धोरण होतं. 41वा अध्याय वचन 35 आणि 47वा अध्याय वचन 20 पासून पुढे. प्रियांनो, त्याने धोरण आखलं, त्या धोरणानुसार लोकांना अन्न पाणी पुरवलं. आपल्या चारित्र्यामध्ये या गोष्टी असाव्यात की आम्हाला तत्व असावी, आम्ही नम्र असावं, आम्ही शिस्तबद्ध असावं, आम्ही विश्वासू असावं, आम्ही कृपाळू असावं, आम्ही ज्ञान संपादन करणारे असावं आणि आमच्या जीवनाला धोरण असावं, आमच्या जीवनाला नियोजन असावं.
आशा करतो योसेफाच्या चारित्र्यावरून या गोष्टी आपण शिकलेल्या आहेत. देवबाप ही वचनं आपल्या सगळ्यांसाठी आशीर्वादाची करो. प्रार्थना करूया. हे सेनाधीश परमेश्वर पित्या, योसेफाकडून आम्ही नेहमीच खूप काही शिकत असतो. आज त्याच्या चारित्र्यावरून आमचं चारित्र्य आम्ही कसं घडवावं हे आम्ही शिकलेलो असताना तू दे बापा आम्हाला तत्व दे, ज्या तत्वानुसार आम्ही चालू. ती तत्व पवित्र शास्त्रात आम्हाला दिलेली आहे. ती तत्व गिरवण्यासाठी नीतिसूत्रे ह्या पुस्तकातून वाचन मनन करून आपल्या जीवनाला तत्वाने घडवण्यासाठी, शुद्ध पवित्र जीवन जगण्यासाठी तुझी कृपा दे. नम्र असण्यासाठी, शिस्तबद्ध जीवन जगण्यासाठी, प्रिय प्रभू तुझ्याशी विश्वासू राहून आमच्या बंधुवर्गावर कृपा करण्यासाठी, कृपाळू जीवन जगण्यासाठी आणि ज्या गोष्टीचं ज्ञान आम्हाला नाही त्या गोष्टीचं ज्ञान संपादन करण्यासाठी, एक शिस्तबद्ध जीवन जगण्यासाठी तुझी कृपा आम्हाला दे. आमचं चारित्र्य तू चांगलं बनव, यासाठी की आमच्या चारित्र्याकडे पाहून लोकांनी पित्या तुझं गौरव करावं. आजच्या पचलेल्या वचनानुसार जीवन जगण्यास तुझी कृपा आम्हाला पुरेव. सारा आदर, मान, महिमा आणि गौरव तुला देतो. आठवड्याभराची सर्व कामं दयाळू प्रभू आम्ही तुझ्या हाती देतो. तू सहाय्य कर आणि आपली कृपा पुरव. प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेला मी पास्टर राजीव मार्गे यांना विनंती करेन, कृपया आपण पुढे या. आपण प्रभूची प्रार्थना म्हणूया, प्रभूचा आशीर्वाद आपण घेऊया आणि मग एक गीत गाऊन आजची उपासना समाप्त करू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानिले जाओ. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या गुन्ह्यास सोडितो तसेच तू आमचे गुन्हे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. आशीर्वाद घेऊया. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता हे पवित्र वचन ऐकणारे व पाहणारे सर्व प्रियजन, येशू चर्च नंदुरबार व त्याशी संलग्न असणाऱ्या सर्व प्रिय मंडळ्या याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद्य देवा परात्पर, सवाहो त्याला खालीवर, तो बाप पुत्र आत्मा जान, त्रेक्याला द्या अनंत मान. आमेन. सर्वांना गौरव प्रभू येशूच्या नावात सलाम.